नमस्कार विद्यार्थी मित्र हो. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बी ए भाग 3 अर्थशास्त्र या विषयातील आर्थिक विचारांचा इतिहास या पेपरमधील ॲडम स्मिथचा जीवन परिचय अभ्यासलेला आहे. आता आपण स्मिथचे श्रम विभागणीविषयक विचार हा घटक अभ्यासणार आहोत. ॲडम स्मिथने नेचर ऑफ कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन म्हणजेच राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये मूल्यविषयक विचार, सार्वजनिक आयविषयक विचार, श्रम विभागणीविषयक विचार, निसर्गवाद, आशावाद, उदारमतवाद इत्यादी घटकांची मांडणी केलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपल्याला ॲडम स्मिथच्या श्रम विभागणीच्या तत्वाचा अभ्यास करावयाचा आहे. ॲडम स्मिथ पूर्वी श्रम विभागणीच्या तत्वाची मांडणी ही ह्यूम यांनी केलेली होती. ॲडम स्मिथ यांनी आपले गुरु ह्यूम यांच्याकडूनच श्रम विभागणीच्या तत्वाचा स्वीकार केलेला आहे. व्यापारवादी विचारवंतांच्या मते संपत्तीची निर्मिती ही परराष्ट्र व्यापारातून होते, तर निसर्गवादी विचारवंतांच्या मते संपत्तीची निर्मिती ही शेतीतून होते. मात्र ॲडम स्मिथच्या मते संपत्तीचे उगमस्थान हे श्रम आहे आणि त्यामुळे ॲडम स्मिथने श्रमाला अधिक महत्त्व देऊन श्रम विभागणीतून संपत्तीची निर्मिती कशी होते याचे स्पष्टीकरण करण्यासाठी श्रम विभागणी या तत्वाची मांडणी केलेली आहे. ॲडम स्मिथने श्रमाचे उत्पादक श्रम आणि अनुत्पादक श्रम असा भेद केला आहे. ज्या श्रमातून मूर्त अशा वस्तूंची निर्मिती होते ते उत्पादक श्रम होय आणि ज्या श्रमातून भौतिक किंवा जड वस्तूंची मूर्त वस्तूंची निर्मिती होत नाही ते अनुत्पादक श्रम होय. विशेषतः त्यांनी उत्पादक श्रमालाच अधिक महत्त्व दिलेले दिसून येते. त्यांनी आपल्या राष्ट्राची संपत्ती या ग्रंथात श्रम विभागणीचे तत्व मांडलेले आहे. त्यांच्या मते श्रम विभागणी म्हणजे एखाद्या वस्तूच्या उत्पादनाकरता विविध टप्पे केले असता प्रत्येक टप्प्याकरता स्वतंत्रपणे विशिष्ट कौशल्य असणारा श्रमवर्ग लावून उत्पादन घेणे होय. म्हणजेच ज्याला जे श्रम जमते त्या भागाचंच काम दिले असता श्रमातून अधिक चांगल्या पद्धतीचे उत्पादन होते. अशा पद्धतीची मांडणी ही ॲडम स्मिथ यांनी श्रम विभागणीच्या तत्वामध्ये केलेली आहे. ॲडम स्मिथ यांनी नैसर्गिक प्रवृत्तीतूनच श्रम विभागणी होते अशा पद्धतीची मांडणी केलेली आहे. त्यांचं मत असं होतं की समाजाच्या कोणत्याही घटकाला जी काही समाजहित होत असते ते श्रम विभागणीतून होत असते. त्यामुळे श्रम विभागणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक त्यांनी मांडलेला आहे. ॲडम स्मिथ यांनी श्रम विभागणीचे काही फायदे विशद केले आहेत, ते पुढील प्रमाणे मांडता येतील. पहिला फायदा, श्रम विभागणी ही श्रमाची व वेळेची बचत होते. एका प्रकारच्या कामातून दुसऱ्या प्रकारच्या कामात जाण्यासाठी आवश्यक असणारा वेळ हा श्रम विभागणीतून वाचवता येतो. नवीन काम ताबडतोब सुरू करता येते. आपली हत्यारे किंवा जागा बदलावी लागत नाही. त्यामुळे कामाचा वेग कायम राहू शकतो. काम संपवून दुसरे काम करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा अपव्यय होत नाही आणि त्यामुळे एकच काम करीत राहिल्यास कामात खंड न पडता कामाची गती येते आणि श्रमाची बचत होते. थोडक्यात श्रम विभागणीमुळे श्रमाचा आणि वेळेचा
अपव्यय टळतो, म्हणजेच श्रमाची आणि वेळेची बचत होते. विद्यार्थी मित्र हो, दुसरा फायदा अशा पद्धतीनं सांगितलेला आहे की कार्यक्षमता व उत्पादन कौशल्यात वाढ. श्रम विभागणीमुळे श्रमिकांची संख्या कायम राहून त्यांच्या एकूण उत्पादनात वाढ होते. कारण श्रम विभागणीमुळे कामगारांच्या कार्यक्षमतेत व उत्पादन कौशल्यात वाढ होते. एकच काम सतत करीत राहिल्यामुळे असा परिणाम दिसून येतो, सवयीने कामाचा इतका वेग वाढतो की न पाहताही झपाट्याने काम करीत राहतात. उत्तम दर्जाचे उत्पादन होते, त्यामुळे वेतन वाढते, राहणीमान वाढते, पर्यायाने कामगारांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. त्यामुळे श्रम विभागणीमुळे हा फायदा होतो. तिसरा फायदा जलद व मोठ्या प्रमाणावरती उत्पादन होते. ॲडम स्मिथच्या मते श्रम विभागणीमुळे सतत एकच काम करीत राहिल्यामुळे कामगारांची कार्यक्षमता वाढून उत्पादन जलद होते. उत्पादनाचा वेग प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढतो. उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होते. याबाबत स्मिथने एक उदाहरण दिले आहे. तो म्हणतो की श्रम विभागणीच्या तत्वाचा अवलंब टाचणी तयार करण्याच्या कारखान्यात केला असता टाचणीचे काम 18 विभागात विभागले असता तर 10 कामगारांना हे काम एका दिवसाला दिले असता 48,000 टाचण्या ते तयार करतात. म्हणजे दररोज एक कामगार 4800 टाचण्या तयार करू शकतो. मात्र हेच काम जर प्रत्येक कामगाराला स्वतंत्ररित्या न देता वेगवेगळे प्रत्येक कामगाराला गुंतवले असता फक्त तो 20 टाचण्या तयार करू शकतो. म्हणजेच श्रम विभागणीमुळे प्रत्येक कामगार 240 पट इतके अधिक उत्पादन करू शकतो. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती उत्पादन होते. त्यानंतरचा फायदा सांगण्यात आलेला आहे तो असा की कामात सुधारणा व संशोधन वृत्तीस उत्तेजन. श्रम विभागणीमुळे कामगारास सतत एकच काम करावे लागल्यामुळे एकाच कामात लक्ष केंद्रित होते आणि त्यामुळे त्याला उत्पादन तंत्रात सुधारणा घडवून आणता येते आणि त्यामुळे नवीन नवीन संशोधन करून शोध लावून उत्तम पद्धतीने उत्पादन करता येते. कामात सुधारणा होते, त्यामुळे संशोधन वृत्ती चालना देखील मिळते. अशा पद्धतीचा एक फायदा सांगण्यात येतो. त्यानंतर सामाजिक कल्याणात वाढ. ॲडम स्मिथच्या मते श्रम विभागणीच्या तत्वाचा अवलंब करून कामगार उत्पादन करू लागला म्हणजे त्याच्या उत्पादनात वाढ होते. त्यामुळे समाजातील खालच्या थरापर्यंत सर्वच घटकांचा अधिकाधिक गरजा पूर्ण केल्या जातात आणि त्यामुळे समाजाच्या एकूण कल्याणात भर पडते. म्हणजेच सामाजिक कल्याण मोठ्या प्रमाणावरती होते. अशा पद्धतीचा फायदा हा श्रम विभागणीच्या तत्वानुसार सांगता येतो. विद्यार्थी मित्र हो, ॲडम स्मिथने फक्त श्रम विभागणीचे फायदेच सांगितले नाहीत तर श्रम विभागणीचे तोटे देखील त्यांनी विशद केलेले आहेत. ते पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. पहिला तोटा, काम कंटाळवाणे वाटते. श्रम विभागणीमुळे एखादे लहानसे साधे काम जर कामगाराला सतत करावे लागले तर अशा परिस्थितीत स्वतःच्या ज्ञानाचा, बुद्धीचा किंवा अनुभवाचा उपयोग करण्याची संधी मिळत नाही आणि त्यामुळे कामात अधोगती निर्माण होते. काम कंटाळवाणे बनते आणि त्यामुळे कामगाराला सातत्याने एकच काम करावे लागल्यास कंटाळवाणे वाटून उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण होते. तोटा क्रमांक 2 अशा पद्धतीने विशद केला आहे की कामगारांची गतिशीलता घटते. कामगारांची गतिशीलता याचा अर्थ असा आहे की एक कामगार एका उद्योग संस्थेतील काम सोडून दुसऱ्या उद्योग संस्थेत जाण्यासाठी तयार होतो, त्याला कामगाराची गतिशीलता असे म्हणतात. जर कामगाराला एकच काम लावले तर त्याच्या ज्ञानाच्या, बुद्धीच्या किंवा कौशल्यात कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही. त्यामुळे तो एक काम गेले असता दुसऱ्या कामामध्ये जाण्यास इच्छुक राहत नाही किंवा त्याला काम करता येत नाही. त्यामुळे कामगारांची गतिशीलता घटते. त्यामुळे हा एक दुसरा तोटाही आपल्याला सांगता येतो. विद्यार्थी मित्र हो, त्याचबरोबर ॲडम स्मिथ यांनी श्रम विभागणीच्या काही मर्यादा देखील विशद केलेल्या आहेत. त्यातली पहिली मर्यादा अशी आहे की बाजारपेठेची मर्यादा. श्रम विभागणीच्या मर्यादा बाजारपेठेच्या विस्तारावर देखील अवलंबून असतात. वस्तूच्या बाजारपेठेत म्हणजेच पर्यायाने मागणीच्या विस्तारावर हे अवलंबून असते. बाजार जितका विस्तृत तितकी श्रम विभागणीला संधी जास्त असते. मागणी थोडी असली
तर श्रम विभागणी करता येत नाही. त्यामुळे बाजारपेठेच्या मर्यादा या श्रम विभागणीवरती मर्यादा आणू शकतात. भांडवलाचा साठा, जर भांडवलाचा साठा हे श्रम विभागणीच्या तत्वावरील दुसरे मर्यादा आहे, कारण यामध्ये कामाची विभागणी केली जाते. त्यासाठी यंत्रांचं आणि हत्यारांचं मोठ्या प्रमाणावरती गरज असते. त्यासाठी भांडवलाची गरज असते. भांडवलाचा अभाव असेल तर श्रम विभागणीचा स्वीकार करता येत नाही. विद्यार्थी मित्र हो, ॲडम स्मिथ यांनी श्रम विभागणीच्या तत्वाची मांडणी करत असताना श्रम विभागणीचे फायदे, तोटे आणि मर्यादा विशद केल्या आहेत. आपल्याला BA भाग 3 मध्ये या विभागावर किंवा या भागावर एक टीप विचारली जाईल. त्या टिपेच्या दृष्टिकोनातून याची मांडणी आपल्याला करता येईल. धन्यवाद.